आपुले येता जो असे जाता आपुले येता जो असे जाता
सात्विक याचा हरिक वाटे देवा महायोग पीठे तटेवी मलात्या वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विठ्ठला राधे पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार वादा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम Thank you.
पांडुरंगा करू प्रथम नमन सगळे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा गोपाल देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाची आठवण आपली आईता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सभेकरिता निवडलेला अभंग निहुच्या सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणांचा भौतिक कांड पाहिजे याचा उत्कृष्ट असा अभंग आज मी कीर्तन रूपी सभेकरिता निवडलेला आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ज्या ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारे आपले पिंपळगाव आणि या गावामध्ये भगवंताच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर असा भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन सर्व गावकरी मंडळींनी केलं कीर्तनासाठी उपस्थित असणारे गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी विणाकरी भालदार चोपदार तसेच तुम्ही मामा सगळे तुम्हा सर्वांच्या एकत्रित गायनाने माझ्या कीर्तनाला लाभलेला सौंदर्य धन्य माता पिता तयाची दुसऱ्या चरणात मारून म्हणतात अशा मुलामध्ये जो पुढे जन्माला येतो कन्या सुखी पुत्र अथवा मुलगा सुखी मुलगी त्याचा आनंद फक्त देवालाच वाटत असतो कोई कन्या पुत्र होती जे सात्विक त्याचा हरिक वाटे देवा तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात अशा मुलामध्ये जन्माला आलेली ती श्रीमद भगवत गीता भागवत कथा कीर्तन श्रवण करतात आणि सतत भगवंताचा नामचिंतन करतात गीता भागवत कलिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे महाराज म्हणतात अशा व्यक्तीची सेवा मला करावी अभंगाचा शिवाचे चरण तुका म्हणे मन गलो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही असा या अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडला या अभंगाचा अर्थ हाच असेल असा काही अग्रह माझा नाही जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशामध्ये भरारी घेतात ना तसं मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला अभंग जगद्गुरु तुकोबाराय
छत्रपती शिवाजी राजांच्या आईवडील पुरवलाय म्हणून जगद्गुरु तुकोबांना धन्यता देतात आणि काय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे सार गोमटी बीज चांगले असेल ना तर लोक ते जन्माला चांगले ठेवू शकतात. तुम्ही म्हणाल येथे एक शंका आहे बीज नाही बाबूल काम काळाचे काय बाबी जन्माला आम्ही कधी पाहिले का मग तुम्ही तर म्हणता शुद्ध बीजा पोटी फळे सार गोमटी तर त्याचं एक कारण आहे हिरण्यकश्यप एवढा पापी भक्तपदा जन्माला का आला तर त्याचं एक कारण आहे पूर्वी काळामध्ये हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू आणि या कयाधूला इंद्रदेव जाऊन येत असताना नारदाचे लक्ष गेले. नारदाने हाक मारून सांगितले हे इंद्र ती महान प्रतिवत्ता आहे तिने जर तुला श्राप दिला ना तर तू जळून खा घोषित का तिची देवा वाई सदा Bolia,
आपुलिया विता जोसे लागता धन्य माता पिता तयाची धन्य माता आणि नंतर पिता असं का तर पहिला क्रमांक आईला आणि दुसरा क्रमांक पितेला तसं